हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे चॅनलवरती। तर आज आपण इथे पोल्ट्री फार्ममध्ये आलो आहोत। इथे छोटे पिल्लं आहेत, एका दिवसापासून ते 5 ते 6 दिवसांचे पिल्लं इथे तुम्हाला बघायला मिळतील। आणि यांना खायला टाकलेलं आहे, पाणी वगैरे ठेवावं लागतं। तर हा एक सेक्शन आहे जो पहिला आहे, हा सेक्शन पण इथे विक्रीला आहे। आणि हा दुसरा सेक्शन आहे। तर बघा, इथे पण आम्ही याला साड्या वगैरे बांधलेल्या आहेत, कारण पिल्लं मोठी झालेले आहेत आणि जंप करून बाहेर येतात। आणि सगळे बाहेरच्या साईडनी जे पिल्लं आहेत ते बाहेरच खूप जास्त राहतात, मग त्यांना सेपरेट पाणी ठेवावं लागतं आणि सेपरेट खाद्य पण ठेवावं लागतं। मग मी काय केलेलं आहे, आम्ही ते साड्या लावून घेतलेल्या आहेत। 2 साड्या इथं पूर्ण सर्कलमध्ये लावून घेतलेल्या आहेत, म्हणजे ते जास्ती बाहेर जाऊ नये। पण ते आहे चंचल चपळ, ते जातातच बाहेर। तर हा 15 दिवसांचा लॉट होता आणि हा पण विक्रीसाठीच आहे। आणि हा आहे महिन्याच्या पुढे लॉट, 1.25 महिन्यापर्यंतचा लॉट आहे। 1 महिना आणि पुढे झालेला आहे। तर पूर्ण पिल्लांना व्हॅक्सिनेशन कंप्लीट झालेलं आहे 3 लॉटला। आणि व्हॅक्सिनेशनची इथे प्रॉपर काळजी घेतली जाते। त्यांना जे 3 लसी आहेत ना, ह्या प्रॉपर दिल्याच पाहिजे पिल्लांना। नंतर हे औषध, पाणी कधी सर्दी झाली पिल्लांना तरी असे औषधं पण आपल्याला त्या टायमिंगला द्यायलाच पाहिजे। म्हणजे जे आहेत कोंबड्यांची मर कमी होते। व्हॅक्सिनेशन केल्यानंतर आपले कमीत कमी 70 ते 80% कोंबड्यांची मर होत नाही। तशा पद्धतीने ही 3ही लॉट विक्रीला आहेत। आणि हा व्हिडिओ 8 दिवसांपूर्वीचा आहे। तर चला, अशा पद्धतीने म्हणजे हा व्हिडिओ जो मी शूट केलेला आहे पिल्लांचा, तो 8 दिवसापूर्वीचा आहे। आणि अशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ इथे संपवते। तुम्हाला जर कोणाला हे पिल्लं घ्यायचे असतील तर नवले पोल्ट्री फार्म येथे ह्या नंबरवर संपर्क करा आणि व्हॉट्सअप केला तरी चालेल, कारण शक्यतो कॉल उचलला जातच नाही आहे। व्हॉट्सअप कॉल केल्यानंतर तुम्हाला लगेच रिप्लाय मिळू शकतो। त्याच्यामुळे तुम्हाला ज्याला घ्यायचे असेल त्याने इथे ह्या नंबरवर, स्क्रीनवर नंबर देते, माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आणि बाबळेश्वर, राहता, वाकडे आणि राहुरी, कोपरगाव असे जवळपासचे जे गावं असतील ना, तर तिथे पिल्लं जरूर म्हणजे नेता येतील। कारण खूप लांबच्या जर असतील ना राज्यातले, तर त्यांनी रिप्लाय करू नये, कारण त्यांना एवढं लांब पिल्लं नेणं शक्य नाही आहे। आणि मोठे पिल्लं आहेत, त्याच्यामुळे मी इथे पर्सनली ज्याला पिल्लं घ्यायचे ते एक कॅरेट घेऊन येतो, कॅरेटमध्ये मी त्यांना पिल्लं पास करून देत असते। आणि ज्याला जसे पिल्लं न्यायचे आहेत तसे समोरचे व्यक्ती कॅरेट घेऊन येतात, त्यांनी पिल्लं घेऊन जातात। असं जे आहेत इथे पिल्लांचं इथे सेलिंग होत असतं। तर त्याच्यामुळे तुम्हाला पण अशी पिल्लं घ्यायची असेल आणि जवळपास एरिया असेल, तर जसं की प्रवरानगर असेल, लोणी असेल, नांदूर खंडाळा असेल, वाकडी असेल, राजुरी असेल, किंवा बाबळेश्वर असेल, चितळी असेल, पुणतांबा असेल, तर असे जे एरिया आहेत, तर ह्या आसपास श्रीरामपूर साईडचा एरिया म्हणा, किंवा राहताजवळ कोणी आपल्या राहताजवळचे गिऱ्हाईक असतील तर ते इथून पिल्लं जरूर नेऊ शकता। तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, खूप लांबच्या लोकांसाठी हा व्हिडिओ नाहीच आहे। त्याच्यामुळे जरी तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल बाहेरच्या राज्यातल्या कोणी, तर त्यांनी इथे व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। तर चला, मी माझा व्हिडिओ इथे संपवते। भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच। तोपर्यंत चला, टाटा आणि बाय बाय।